हा रस्ता 2020-21 साली देखभाल दुरुस्ती अंतर्गत प्रजिमा 87 या अंतर्गत 3,25,00,000 हा रोड झालेला आहे. पण हा रोड 3,25,00,000 रुपये देऊन पण निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. या रोडला 2020-21 साली आमदार आशुतोष दादा काळे यांनी उद्घाटन केलं होतं या रोडचं. त्यांनी शब्द पण दिला होता का इथून पुढं तुमचे रोड एकदम व्यवस्थित होतील. पण हा रोड ज्या वेळेस झाला तर हा रोड 6 महिन्यातच फुटला. त्यानंतर आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून PWDचे साहेब लोकांना बोलून ते साहेब पण इथं आले होते. त्यांनी हा पूल बघितला तर ते त्यावेळेस काय म्हटले का आम्ही पुलाचं काम करून देऊ. तर त्यांनी अद्याप पुलाचं काम करून दिलं नाही. हे बघा या पुलाला अशा प्रकारे खड्डे पडले. त्याच्यानंतर रोडला पण असेच खड्डे पडलेले. जर आमदार साहेबांनी एवढं विश्वास दाखवून आणि आता ते स्वतःला लोकप्रिय आमदार म्हणून ओळखतात तरी त्यांनी जे लोकप्रियता आहे ते बघून ते ओळखून या रोडची लवकरात लवकर कारवाई करून त्या संबंधित ठेकेदाराला सांगून या रोडचं सीडीवर आणि या रोडला पडलेले खड्डे व्यवस्थित करून द्यावा हीच आमची विनंती. नाहीतर आम्ही या रोडला उपोषण करू. जे खड्डे पडले त्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून या रोडला आम्ही उपोषण करू. आणि ते पण नाही झालं तर आम्ही PWD ऑफिस समोर उपोषण करू असं मी ग्रामस्थांच्या वतीने सांगतो. या ठिकाणी रामपुरोडी गाव ते रामपुरोडी फाटा हा 2 किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण झालेला आहे. या ठिकाणी आमदार काळे साहेब यांच्या निधीतून रस्ता घेतला, परंतु रस्ता घेताना सदर पूल हा तसाच ठेवलेला आहे. रस्त्याचं पेमेंट वगैरे सगळं झालं आहे, पण वारंवार ठेकेदाराला आम्ही तक्रार करून या पुलाची दुरुस्ती काही केली नाही किंवा नवीन पूल त्यांनी बनवलेला नाही. आणि संबंधित पुलावरून जाण्यासाठी गावचं मेन दळणवळण रस्ता असल्यामुळं या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तर त्वरित आपण या ठिकाणी लक्ष घालून म्हणजे आमचा रस्ता दुरुस्त करून द्यावा व हा संबंधित पूल आहे हा पण दुरुस्त करावा. रस्त्याचं काम एकदम निकृष्ट झालेलं आहे, ते पण पाहणी करून आपण त्याकडे लक्ष द्यावं अशी आमची विनंती सगळ्या ग्रामस्थांची. जो पूल आहे हा 92 ते 93 साली झालेला आहे. म्हणजे 93 सालापासून ह्याच पुलावर वर्दळ चालू आहे तर अजून त्याला कोणत्याही प्रकारची आजपर्यंत दुरुस्ती नाहीये. तर त्वरित या कामाचं लक्ष घालून पाठपुरावा करून पूर्ण करावेत. सरपंच साहेबांनी जे सांगितलंय तर अतिशय निकृष्ट पद्धतीचा हा जो रोड आहे हा झालेला आहे आणि त्याला जागजागी खड्डे सुद्धा पडलेले आहे. आता इथं या पुलाच्या ठिकाणी सुद्धा हा एवढा मोठा खड्डा पडलेला आहे. आता आमचं दळणवळण याच रोडनी आमच्या गावाला दुसरा कुठलाच रोड नाहीये. तरी सुद्धा यांना PWला सांगून सुद्धा साहेबांना सांगून सुद्धा वारंवार सांगून सुद्धा हे खड्डे अद्यापर्यंत बुजले गेलेले नाही. आणि याला अतिशय तुम्ही ह्या रोडनी बघू शकता प्रत्येक ठिकाणी असं आहे ना चढ उतरीचा रोड झालेला आहे, प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेले. तरी सुद्धा त्यांनी या खड्ड्याची काहीतरी व्यवस्था लावावी. आणि हे बघा इथं सुद्धा खड्ड्या गाडी येता जाता आता पानकाळ्यामध्ये सुद्धा इथं बघा पाणी साचतं या साईडला आणि त्या खड्डा दिसत नाही. आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट गाडी आली तर ॲक्सिडेंट व्हायची सुद्धा शक्यता त्याच्यामध्ये दाट शक्यता झालेली आहे.